ओ माय गॉड, पक्षी ती कियावाली लय बघाली लगा. हे असं सुंदर एअरपोर्ट आहे. आम्ही तो दिवशी आलेलो पण एवढं जाऊ तुम्हाला जाऊ ना. कसं झालंय बाबा फालुदा अभिषेक? बाबाचा फालुदा कसा झालाय? संध्याकाळी आल्यावर नाही तर पोलीसवाले पळवते ते रे. माझी फुल माफिया. काय खतरनाक. व्हॉट्सअप एव्हरीवन, अर्जुन इज हियर बॅक अगेन विथ यू. कसं काय तर आपण चाललो आहे सॅटर्डे नाईट आउटला विथ स्कॉर्पिओ आणि आपली मित्रमंडळी आहेत, म्हणजे घरचेच फॅमिलीत आपले. त्याची पाठ दुखते बघा, त्याने हात वरी केलेला आहे तरी पाठ सरळ झाली आहे त्याची. आता फिरायचं म्हणलं की पाठ सरळ झाली. आणि ही गाडी आहे आपली. चला चला. अरे 2 जण बसतात. हा आम्ही 2च जण बसू दे. हा आता आपण तिकडे इथं मधल्या बस. तू पुढे बस. अक्षय घाल ना. कशी वाटली तुला पाठ आता? अरे पाठ दुखते तर आहे, पण काय करणार, तुम्ही हट्ट केला एवढा हट्ट तुम्ही करता. तुम्हाला बरोबर. चल. अरे बाबा बस. सीट बेल्ट लावा. चला पुढे नाही तर ते लोक तर आरामशीर बसते. अरे बरोबर बसलो. हो. अरे सानू काय गे चला. तरीच म्हणलं गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चालून एवढीशी. अरे जरा बोल तरी जरा. एवढीशीच म्हणलं तर फर्स्ट क्लास. जरा बोलल्यावरच कळते माणसाने. जरा बोलायचं रे. कसं एक्सपिरियन्स कसा वाटायला तुला? इट्स गुड. So far so we'll let you know. ओके. आपण आता हा एअरपोर्ट रोड चाललोय. आता तुम्हाला इंटरनॅशनलचे दर्शन करून देतो. कधी पाहिले नसेल तर मुंबई आउट ऑफ साईडचे जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना हे बघा, ह्याच्या चेहऱ्यावर स्माइल बघा. काय गे हे बघा, हे इंटरनॅशनल एअरपोर्ट. ही फेअरमाउंट, वन ऑफ द बेस्ट हॉटेल इन एअरपोर्टला थांबवायची काय. पण मुंबईमध्ये बघा गजगज झालेला आहे आणि माणसं एवढे कुठे चाललेत आणि कुठे येऊन चाललेत तेच कळणं झालंय. बघितलं तुम्ही, सगळ्या टुरिस्ट गाड्या आणि आपल्या पर्सनल गाड्या. कोण कोणाला लेकरू सोडायला आलंय, कोण नवरा सोडायला आलाय, कोण असंच फिरायला आलं, कोण पण असंच फिरायला. आम्ही असंच फिरायला. आम्ही जिंदगीची मौज ले रे. जिंदगी मौज ले रे. लखन तर नाही, सेम लखन सारखं दिसायला लागले ते चालवणार. का ग ही सगळ्यात मोठे एअरपोर्ट आहे दादा. येस. कुठलं रँकिंग काय आहे? सेकंड. आणि पहिलं कोण आहे? सिंगापूर. आपले मायने नाही, आपला इंडिया फर्स्ट आहे. फिर हा इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज. इन्कलाब जिंदाबाद. गर्दी लय यार. ट्रॉफिक. हे असं सुंदर एअरपोर्ट आहे. आम्ही तो दिवशी आलेलो पण एवढं जवळून नाही पाहिलेलं. आणि इथं खूप सेलिब्रिटीज वगैरे येतात. हेच रोड आहे. आम्ही पण सेलिब्रिटीच्या वरचढ आहे. हा हे बघा, हे कसे चाललेत एवढे लोक. कुठून जातात, कुठे येतात, काहीच कळत नाही. बघितलं, हे फुलावणी मस्त डिझाईन केलेली आहे आणि लाईट्या, हा बल्ब. हा रेल्वे स्टेशन. लय गर्दी अरे ही. अरे आम्ही चाललेलो आहे. संध्याकाळी किती वाजले आता? 11, 11:30 झालेत आणि आम्ही जाणार मस्तपैकी. हा व्लॉग नक्कीच पूर्ण बघा. खूप बक्षोरी भेटणार आहे यात. ट्रॉफिक लागली आहे बघा ना. आम्ही उडता तरी घेतल्यासारखं झालंय आम्हाला. ऍक्च्युली आम्ही जाणार होतो दुसऱ्या मार्गे आणि या लहान पोरांसाठी आम्ही खास आणि एअरपोर्ट दाखवण्यासाठी आणलेला. होक स्टोरी का ग.
आणि पूर्ण जाम आहे, तर त्यामुळे ना. पण असं बरं नाही यार मुंबईमध्ये. आता मुंबईमधले माणसं सगळे डिसअपॉइंटेड. व्हेरी नाईस रोड. काय ग ती कियावाली लय बघाली लगा. घे पुढे घे जरा घे बाहेर बघायला लागलं. असू दे ना. काय करते का काय? आपण आपल्या मी ब्लॉगर आहे, माझे किती व्हिडिओज आहेत. तिला हाय कर ना, काय नाही ची यार तू देखा रे ना इसके. वाव काय केलं वाटत आहे काय ग. तू म्हणणं का रे येडायचं. खिडक्या उघड्या. काय खतरनाक आहे. 7282 आणि आपल्या इकडचंच गाडी हा. कसं काय घेऊन आला इकडं? तेच म्हणलं हे माझं ओळखीचा रोड दिसायलाय. आता तुम्हाला मी मित्रांनो आपण सीफेस पण दाखवतो तुम्हाला इथून. बघा पाणी बघितलं का, समुंदर. मुंबई नगरी म्हणतात, मायानगरी. असंच उतरलो आणि खूप भारी वाटतंय. रात्रीचं फिरायला 12 वाजून गेले आणि या मी तुम्हाला समुंदर दाखवतो. किती भारी वाटतंय. स्पेस फुल हे हायवे आणि अशी आपली गाडी काय स्कॉर्पियन. आपला हा वर्ली सिफेस सिलिंग वाला रोड चालू होतोय आणि अशा प्रकारेच आपण चाललेलो आहे. खूप अमेझिंग. आणि इकडे आपलं काय म्हणतात त्याला, कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. आणि नाहीतर काय भारी दिसलं असतं माहितीये का तुम्हाला. 50 रुपये का टोल का. किती वेळा काढले आलाय तू अगोदर ना. X7 आहे भाई. इथं कुठे कॅमेरा इकडं ना. इथंच माझा मित्र राहतोय. हो इथंच आम्ही बसलेलो होतो दिवशी. खरं. आणि तिच्या मुलीचं घर होतं, आम्ही मिस केलं. नाहीतर तिला हाय केलं असतं मी. गेली ती आमच्या काय. अरे थांबा तरी. मुंबई नगरी. अरे थांबा ना यार. मुंबई नगरीत. मुंबई थांबा. आमच्या मोठ्या अँटिलिया म्हणतात त्याला. याचं नाव प्रसिद्ध आहे पूर्ण भारतात. सगळीकडे असं मी दाखवतो. कुठले दिसत नाही. हे काय बघ, हे लाईट दिसतात का. अच्छा हा हे लाईट लावलेत ना. आता पुढे पुढे यायला दिसेल बघ. ह्याची एखादी पोरगी बिरगी भेटली नाही पण लागा आपल्याला. बाहेर निघतच नाही मी. बघा बघा काय घर आहे ग. 15,000 करोडचा आहे. दादा काय जर का ना पण स्टॉप. कॉपीराइट एवढं मारेल व्हिडिओ मध्ये. हा कुठं काय. हे काय कुल्फी आली भाऊ भाऊ आहे ते. बोलाव एका दोघाला संगच बोल. हे तर कुल्फीवाले. आम्ही आता इथे 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर थांबलेलो आहे. मला वाटतं शिवाजी पार्क आहे की काय इकडं. ट्रायडेंटला घे. ट्रायडेंट वरून टर्न मार. हा ट्रायडेंट वरूनच टर्न मारायचं. मग नाहीतर मग यांना काय मग ती म्हणते मागं गाडी. दिस आर ऑफिशियल बॉय. ट्रायडन मध्ये आमचा मित्र झोपायचं नाही वाटतं का व्हिडिओ काढायला. किडा लागले. दादा जरा पॉज कर ना दादा. आम्ही इथूनच तर जायचो गेलेलो. आम्ही कोण कोण. अनिकेत, मी, मावशी, काका आणि त्यांचे एकच डायलॉग मारते पण झंगाट मारायला आहे. ओ माय गॉड.
सॅटर्डे नाईट आहे तर फुल गच्चम गच आहे इकडे. हे बघ यार हसतोच रे, मला याला सुधरूच देत नाव काय बोलायचं. गच्चम गच्च लाईट लाव, लाईट मध्ये आपण ऍक्च्युली म्हणजे खूप लोक आहेत तिकडे आणि मी माझ्या माणसांसोबत असलो ना तर माझी ऍक्च्युली ओरिजिनल मराठी निघते. आणि खूप लोक आहेत हो का बग्गी मध्ये आता हो. आणि हे ट्रायडंट हॉटेल, ट्रायडंट आणि ओबरॉय पण आहे. इकडे युटर्न मारा पब्लिक इकडून. असल्या चुत्त्या लोकांची काही कमी नाही. एवढे चुत्ते भरलेले आहेत मुंबईमध्ये. कुठून पण कुठनं पण गाड्या घेणार, ट्रॉफिक करणार, पोलीस इथे असून सुद्धा. पडेल की अनपड आहे. हा ना, वळणं ना फिरणं ह्यांना. काय चवणच होतं ठेवलं. फक्त लांबून लांबून बघायला मरीन ड्राईव्ह आलेलो, पवईवरून एवढ्या लांब आलेलो, ते पण ट्रॉफिक मध्ये. आणि इकडे बघा किती गर्दी आहे. जत्रा उतरणार आहे. खूपसूरत असा हा मरीन ड्राईव्ह. या पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. खूप बघितलं संध्याकाळी आल्यावर नाही तर पोलीसवाले पळवते ते रे. म्हणजे 12च्या नंतर तुम्हाला अलाउड नाही इकडे. थांबून आपण मस्त. मुंबईवरून फक्त माणसं हे सगळं बघण्यासाठी आलेलं आहे. ह्या फुल नटापटा करून आलेत त्यांचे हजबंड, पण काय होई नाही बघा. फुल माफिया. जुनी होली आम्ही मरीन पासून चाललेलो आहे. हा असं सुंदर मरीन बघितला आम्ही चांगल्यापैकी आणि आनंद वाटला आणि खूपच छान. ब्लॉग मध्ये बघा ही गरीबावणी बसली त्याला. आपल्यासोबत आता नवीन ड्रायव्हर आलेले आहेत. अभिषेक चेंज झाले. विसर्जन या इथे होतं. इकडे ही टेम्पल आहे बघ. महाकाली ना? नाही महाकाली नाही. कुठलं ते काय. संध्याकाळी बाबा फालुदाला आलेलो आहे आणि इकडे क्राऊड खूप असतो. आणि ह्या दादाकडे आपल्याकडे मेनू आहे. यू फालुदा कुठला मागवलाय तू? ब्लॅक कर. हा आम्ही चॉकलेटचे फालुदा मागवलेला आहे ना. हा अभिषेक कसं वाटायलंय तुला? भाई कितना हुआ? एक नंबर. मस्त मजा. कॉन्ट्री करणे का? कॉन्ट्री करणे काय? अरे महाराष्ट्रामध्ये कसं आहे ना, आलो ना तसं अंधेरी अंधेरी तू इथंच होतो एक चॉकलेट घ्या. पुन्हा चॉकलेट. अभिषेक अरे पण घे अक्षय दादाला भेटला. चल मला एक चॉकलेट. बस झालं. थँक्यू. बाबा फालुदाचा एक्सपिरियन्स चांगला आहे. तिथं घेतलं तिथं गेलं. तुम्हाला चव ना. कसं झालंय बाबा फालुदा अभिषेक? बाबाचा फालुदा कसा झालाय? फालुदा बाबासाठी अक्षयने मागला. बाबा का फालुदा. बाबा का फालुदा मागायला.
त्यांनी बाबाचा फालुदा माग आपली खूप सुंदर दिसते आणि वाजत आता 1:45 वाजलेत. आपली पब्लिक इथे खाते फालुदा. झालंय आता. अरे पाण्याची बॉटल कुठे ठेवली? चॉकलेट नाही नाही, आय हॅड ब्रो मेनी. आता पोल स्टमक नरड्याच्या वरी येईल. 2-3 ग्लास पिणार मी एकटा. नाही रे, ते ओव्हर कॉन्फिडन्स. आता जायची वेळ आलेली आहे. आम्ही आता निघू. आता किती वाजलेत अभिषेक? तिकटपट्टी काढी पागल. अभिषेक किती वाजलेत? काय सोनू यार. 11 झालेत. आपण आता निघूया इथून. मंडळी बसली आहे. चला. तू मला मध्ये बसवतोय का? तुझं प्लॅनिंग आहे ते? अरे असं ऐक, काम करतो, पाठी घेऊ दे ना त्याला. आपण बसलेलो आहे तर इथे सीट बेल्टचे वांदे झालेत. खूप आनंद झाला आम्हाला येऊन. थंडगार छोटीशी ट्रिप मध्ये मजा आली. हॉर्न नाही दे जरा, गच्चा घ्यायचा आईला. गच्चम गच्चम. तर खूप मजा आली. हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला? मुंबईचा छोटासा ट्रिप आहे आमचा. तर तुम्ही पण सहकार्य करून सबस्क्राईबचं बटन दाबून शेअर करून कॉमेंट करा. इथेच तुम्हाला गुड बाय. आता आम्ही जस्ट पोहोचलो. आता वाजलेत 3. आता इथेच आपला ब्लॉग एंड करूया. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.